नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नागेश करजगी ऑर्किड स्कूलच्या वतीने मी आदिनाथ सर्वदे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण इयत्ता 8वी मराठी या विषयामधील पाठ क्रमांक 3चा अभ्यास करणार आहोत। पाठाचं नाव आहे प्रभात। ही एक कविता आहे आणि या कवितेचे कवी किशोर बळी हे आहेत। कवितेला सुरुवात करण्या अगोदर आपण कवींचा अल्प परिचय या ठिकाणी पाहणार आहोत। कवी किशोर बळी, जन्म 1981, प्रसिद्ध कवी। त्यांचे पाकळ्या हा चारोळी संग्रह, पहाटेच्या प्रतीक्षेत, अक्षरांचे सूर हे काव्यसंग्रह, धुम्मस हे वराडी स्तंभलेखन इत्यादी लेखन प्रसिद्ध आहे। अनेक चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केले आहे। काही मालिका आणि चित्रपट यातून अभिनय केला आहे। त्यांचे हास्यबळी.com या प्रबोधनपर एकपात्री कार्यक्रमाचे राज्यभरात सुमारे 300 प्रयोग झालेले आहेत। त्यांना तुका मने काव्य पुरस्कार, स्वर्गीय यशवंतराव दाते संस्थेचा विनोदी लेखन पुरस्कार, राष्ट्र सेवा दलाचा समाज शिक्षक पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे। तर हा कवी किशोर बळी यांचा अल्प परिचय या ठिकाणी आपण पाहिला। यानंतर या कवितेमध्ये कवींनी नेमकं काय सांगितलेलं आहे हे थोडक्यात आपण पाहूया। विज्ञान तंत्रज्ञानाच्या नव्या युगात ज्ञानाची नवनवी दालने खुली होत आहेत। नव्या पिढीला कलागुणांच्या विकासाच्या नव्या संधी मिळत आहेत। अशा आश्वासक वातावरणात भेदभाव विसरून देशाला प्रगतीपथावर नेण्याच्या नव्या वाटा शोधण्याचे आवाहन कवी या कवितेतून करत आहेत। प्रस्तुत कविता किशोर, फेब्रुवारी 2017 या मासिकातून घेतली आहे। मुलांनो, या कवितेच्या माध्यमातून कवींनी आजच्या तरुण पिढीला, खास करून विद्यार्थ्यांना एक आवाहन केलेलं आहे। आजचं युग हे माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे, विज्ञान युग आहे आणि या विज्ञान युगात माहितीचा, ज्ञानाचा जो साठा आहे तो भरभरून वाहत आहे। ज्ञानाचा झरा हा ओसंडून वाहत आहे। नवनवीन संधी आपल्याला मिळत आहेत। आपल्यातील कला गुण सादर करण्यासाठी उत्तम व्यासपीठ या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे। तर अशा या संधीचं, या व्यासपीठाचा आपण नक्की फायदा उचलला पाहिजे। आपल्यातील जे काही मतभेद आहेत हे मतभेद दूर करून एकत्र येऊन आपला विकास, त्याचबरोबर देशाचाही विकास आपण साधला पाहिजे, असं आवाहन या कवितेच्या माध्यमातून कवी किशोर बळी आपल्याला देत आहेत, करीत आहेत। चला तर मग आपण या कवितेला सुरुवात करूयात। हे ज्ञानाचे तेज पसरले नव्या युगाच्या नभात, कला गुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात। तेज म्हणजे प्रकाश, युग म्हणजे 100 वर्षांचा कालखंड, इंग्लिशमध्ये आपण ॲन एरा असं म्हणतो। नभात, नभ म्हणजे आकाश, क्षितिज म्हणजे आकाश जमिनीला ज्या ठिकाणी टेकल्याचं आपल्याला भासतं ती भासमान रेषा
म्हणजे क्षितिज. त्यालाच आपण हॉरिझॉन असं इंग्लिशमध्ये म्हणतो. प्रतिभा म्हणजे नवनिर्मितीची शक्ती. आणि प्रभात म्हणजे पहाट, सकाळ. तर या पहिल्या कडव्यात कवी काय म्हणतात बघा. हे ज्ञानाचे तेज पसरले नव्या युगाच्या नभात, कला गुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. आजच्या या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात, या विज्ञान युगात, विस्तीर्ण अशा आकाशात ज्ञानाचे तेज पसरले आहे. म्हणजे ज्ञान, माहिती यांचा साठा हा भरभरून वाहत आहे. ज्ञानाचा झरा हा ओसंडून वाहत आहे. वेगवेगळी माहिती, ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचत आहे. माहितीचा विस्फोट झालेला आहे. आणि अशा या नव्या युगात आपल्याला नवीन संधी उपलब्ध होत आहेत. आपल्यातील कला, गुण हे सादर करण्यासाठी उत्तम व्यासपीठ या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे. जणू कला गुणांच्या क्षितिजावर नवी प्रभात, पहाट उगवली आहे, उजाडली आहे असं वाटतंय. आता दुसऱ्या कडव्यात कवी काय म्हणतात बघा. भव्य पटांगण बाग मनोहर, फुला पाखरांचे जग सुंदर, आपुलकीचा सुवास पसरे मना मनातून इथे निरंतर, गुरुजनांची अमूल्य शिकवण या स्पर्धेच्या युगात, कला गुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. भव्य म्हणजे विशाल, पटांगण म्हणजे मोठे अंगण, बाग म्हणजे बगीचा, मनोहर म्हणजे सुंदर, फूल म्हणजे पुष्प, सुमन, पाखरे म्हणजे पक्षी, बर्ड्स, जग म्हणजे विश्व, आपुलकी म्हणजे आत्मीयता, प्रेम, जिव्हाळा, सुवास म्हणजे सुगंध, निरंतर म्हणजे सतत, नेहमी, अमूल्य म्हणजे मौल्यवान, अनमोल, शिकवण म्हणजे उपदेश. तर या दुसऱ्या कडव्यात कवी काय म्हणतात बघा. भव्य पटांगण बाग मनोहर, फुला पाखरांचे जग सुंदर, आपुलकीचा सुवास पसरे मना मनातून इथे निरंतर, गुरुजनांची अमूल्य शिकवण या स्पर्धेच्या युगात. हे विस्तीर्ण असं विश्व, भव्य असं विश्व, जग, आणि यामध्ये सुंदर असा निसर्ग, आणि या निसर्गातील विविध नैसर्गिक घटक, त्यामध्ये झाडे, वेली, फुलं, फुलपाखरं अशांचं हे सुंदर जग आपल्या अवतीभोवती आहे, आपल्या आजूबाजूला आहे. सुंदर असा निसर्ग हा आपल्या अवतीभोवती आहे. आणि त्याचबरोबर सुंदर अशी माणसं, मनमिळावू माणसं आपल्या आजूबाजूला सुद्धा आहेत. खूप चांगली माणसं ही आपल्या अवतीभोवती आहेत. आणि त्यांच्या मनात आपुलकी, प्रेम, जिव्हाळा हा नांदत आहे. ही सर्व मंडळी, ही सर्व लोक एकमेकांशी आपुलकीच्या नात्याने वागतायत. त्यांच्या मनामध्ये एकमेकांविषयी आदर, प्रेम, जिव्हाळा हा आहे. खूप गुण्यागोविंदाने ही मंडळी एकत्र राहत आहेत. तर हा निसर्ग, ही सुंदर मनमिळावू माणसं आपल्या आजूबाजूला आहेत. त्याचबरोबर या स्पर्धेच्या युगात आपल्या गुरुजनांची अमूल्य अशी शिकवण, ज्ञानरूपी वसा ठेवा हा आपल्या गाठीशी आहे. आणि तो आपल्याला खूप मार्गदर्शक ठरणार आहे. तर असं हे सुंदर वातावरण आपल्या आजूबाजूला आहे.
तर या दुसऱ्या कडव्यात कवींनी आजच्या आश्वासक प्रेरक वातावरणाचं खूप छान पद्धतीनं वर्णन केलेलं आहे. म्हणजे आपल्या आजूबाजूला काय काय आहे, किती सुंदर लोक निसर्ग आहेत, हे या दुसऱ्या कडव्यातून त्यांनी दाखवून दिलेलं आहे. आता पुढं कवी काय म्हणतायत बघा. पायाभरणी अस्तित्वाची प्रयोगशाळा व्यक्तित्वाची, तन सुदृढ मन विशाल होई, इथे रुजवणूक त्या तत्वांची. विचारधारा तीच वाहते नसा नसात रगा रगात, कला गुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. अस्तित्व म्हणजे स्वत्व, प्रयोगशाळा व्यक्तित्वाची म्हणजे व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीचे ठिकाण, त्याला प्रयोगशाळा व्यक्तित्वाची असं म्हटलं जातं. तन म्हणजे शरीर, सुदृढ म्हणजे तंदुरुस्त निरोगी हेल्दी, मन म्हणजे मानस चित्त, रुजवणूक म्हणजे रोवणे, तत्व म्हणजे सिद्धांत, नसा नसात नस म्हणजे रक्तवाहिनी. तर या तिसऱ्या कडव्यात कवी काय म्हणतात बघा. पायाभरणी अस्तित्वाची प्रयोगशाळा व्यक्तित्वाची, तन सुदृढ मन विशाल होई, इथे रुजवणूक त्या तत्वांची. विचारधारा तीच वाहते नसा नसात रगा रगात, कला गुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. आजचं जग ही एक खूप मोठी प्रयोगशाळा आहे. आजच्या जगाला कवींनी प्रयोगशाळा म्हटलंय. आणि या जगरूपी प्रयोगशाळेत आपल्या व्यक्तिमत्वावर खूप छान पद्धतीनं संस्कार केले जात आहेत. आपलं व्यक्तिमत्व खूप छान घडवलं जातं आहे. आपल्या असण्याला अर्थ मिळवून दिला जातो आहे. आपण कोणीतरी आहोत, आपल्या त्या अस्तित्वाला महत्त्व प्राप्त करून दिलं जातं आहे. या जगरूपी प्रयोगशाळेत आपल्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू हे पाडले जात आहेत. आणि त्यामुळंच आपण एक आदर्श नागरिक म्हणून जगाच्या समोर येऊ शकतो. इतकी सुंदर ही प्रयोगशाळा आहे. आपल्या अस्तित्वावर, त्याचबरोबर आपल्या व्यक्तिमत्वाची जडणघडण या ठिकाणी खूप छान पद्धतीनं केली जाते. आपलं अस्तित्व मजबूत केलं जातं आहे, पाया मजबूत केला जातो आहे. आणि अशा या सुंदर वातावरणात आपलं शरीर हे तंदुरुस्त राहतं, मन विशाल व्यापक बनतं. आपल्या मनातले जे काही संकुचित विचार आहेत, हे संकुचित विचार नाहीसे होतात, दूर होतात. आणि आपण चांगला विचार करू लागतो. एक व्यापक विशाल असा विचार आपण करू लागतो. आपलं शरीर हे चांगलं राहतं. आणि अशा या सुंदर वातावरणात आपल्या मनावर चांगले संस्कार केले जात आहेत. चांगले विचार, तत्व, मूल्ये ही आपल्यामध्ये रुजवली जात आहेत. आणि मग हीच मूल्ये विचार आपल्या नसानसातून, आपल्या रोमारोमातून ही वाहताना दिसत आहेत. तोच विचार, तीच विचारधारा आपल्या रोमारोमातून, नसानसातून वाहताना दिसते. जणू कलागुणांच्या क्षितिजावर नवी पहाट उगवली आहे. किती सुंदर या ठिकाणी कवींनी आजच्या या जगाचं वर्णन केले बघा. म्हणजे किती छान वातावरण आज निर्माण झालेलं आहे. आणि अशा या वातावरणात आपल्याला कितीतरी फायदा होताना दिसतोय. आता पुढं कवी काय म्हणतात बघा. नवीन स्वप्ने नवीन आशा, ही प्रगतीची नवपरिभाषा, परिश्रमाने अभ्यासाने उन्नत बनू आपुल्या देशा, मिटून सारे भेद चलारे मानवतेच्या युगात, कला गुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. नवपरिभाषा म्हणजे नवीन व्याख्या, परिश्रम म्हणजे कष्ट मेहनत, उन्नत म्हणजे विकसित, भेद
म्हणजे फरक, मानवता म्हणजे माणुसकी. तर या शेवटच्या कडव्यात कवी काय म्हणतायत? नवीन स्वप्ने नवीन आशा ही प्रगतीची नवपरिभाषा. परिश्रमाने अभ्यासाने उन्नत बनू आपुल्या देशा. मिटवून सारे भेद चलारे मानवतेच्या युगात. कला गुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. आजच्या या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात, या विज्ञान युगात, या 21व्या शतकात आपण कितीही मोठं स्वप्न पाहिलं, कितीही मोठं ध्येय ठरवलं, तर ते आज साकार होताना दिसतंय. कितीही मोठं स्वप्न पाहिलं तर ते स्वप्न आज पूर्ण होताना दिसतंय. त्यासाठी पोषक वातावरण, अनुकूल वातावरण आज निर्माण झालेलं आहे. पूर्वी आपण जर एखादं स्वप्न पाहिलं, एखादं ध्येय ठरवलं, तर ते पूर्ण करत असताना आपल्याला असंख्य अडचणींना सामोरे जावं लागायचं. खूप प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जावं लागायचं. पण आज या 21व्या शतकात आपल्या अवतीभोवती खूप छान वातावरण निर्माण झालेलं आहे. खूप अनुकूल, पोषक असं वातावरण आपल्या अवतीभोवती आहे. त्यामुळं कितीही मोठं स्वप्न पाहिलं, कितीही मोठं ध्येय ठरवलं, तर ते आज साकार होताना दिसतंय. आपल्या मनातल्या इच्छा, आकांक्षा, अपेक्षा या पूर्ण होताना या ठिकाणी दिसतंय. मग अशा या सुंदर वातावरणात आपण अधिक परिश्रम, अविश्रांत मेहनत करून, अभ्यास करून आपल्या देशाला आपण प्रगतीपथावर नेलं पाहिजे. आपला विकास, त्याचबरोबर देशाचाही विकास आपण साधला पाहिजे. त्यासाठी अगोदर आपण एकत्र येणं गरजेचं आहे. आपल्यातील जे काही मतभेद आहेत, भांडणतंटे आहेत, हे आपण दूर केले पाहिजे आणि माणुसकीच्या नात्याने एकमेकांशी वागलं पाहिजे. प्रत्येकाने आपल्या मनामध्ये मानवता, ह्युमॅनिटी ही जपली पाहिजे. तरच आपण आपल्या देशाचा विकास साधू शकणार आहोत आणि या कलागुणांच्या क्षितिजावर नवी पहाट उजाडणार आहे. बघा मुलांनो, किती सुंदररित्या कवींनी या कवितेच्या माध्यमातून आपल्याला आवाहन केलेलं आहे. या 21व्या शतकातील या माहिती तंत्रज्ञान युगाचं वर्णन केलेलं आहे. इतकं छान वातावरण, या वातावरणातील ही सुंदर माणसं, चांगल्या गोष्टी आपल्या अवतीभोवती आहेत. तर मग आपण या सगळ्यांचा नक्की फायदा उचलला पाहिजे. त्या नवनवीन संधीचं आपण सोनं केलं पाहिजे. आपल्यातील कला, गुण हे सादर केलं पाहिजे. यासाठी उत्तम असं व्यासपीठ इथं निर्माण झाले, तर त्याचा आपण जरूर फायदा उचलला पाहिजे आणि आपला विकास हा केला पाहिजे, आपली प्रगती केली पाहिजे. खूप छान पद्धतीनं कवींनी या संपूर्ण कवितेतून आपल्याला आवाहन केलेलं आहे आणि मला आशा आहे की हे आवाहन आपण नक्की त्याप्रमाणे वागू. तर आशा आहे की तुम्हाला हा भावार्थ छान समजला असेल. तर पुन्हा एकदा मी ही कविता वाचून दाखवतो. हे ज्ञानाचे तेज पसरले नव्या युगाच्या नभात. कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. भव्य पटांगण बाग मनोहर, फुला पाखरांचे जग सुंदर. आपुलकीचा सुवास पसरे मनामनातून इथे निरंतर. गुरुजनांची अमूल्य शिकवण या स्पर्धेच्या युगात. कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. पायाभरणी अस्तित्वाची प्रयोगशाळा व्यक्तित्वाची. तन सुदृढ मन विशाल होई इथे रुजवणूक त्या तत्वांची. विचारधारा तीच वाहते नसा नसात रगारगात. कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात.
नवीन स्वप्ने नवीन आशा ही प्रगतीची नवपरिभाषा. परिश्रमाने अभ्यासाने उन्नत बनू आपुल्या देशा. मिटवून सारे भेद चलारे मानवतेच्या युगात. कला गुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. आवडली मुलांनो कविता? तर या कवितेचा छान अभ्यास करा. यानंतर या कवितेतील काही कठीण शब्दांचा अर्थ आपण पुन्हा एकदा समजून घेणार आहोत. चला तर मग तुमच्या टीव्ही स्क्रीनवर काही कठीण शब्दांचे अर्थ तुम्हाला दिसतायत बघा. पहिला शब्द आहे प्रभात म्हणजे सकाळ. तेज म्हणजे प्रकाश. नभ म्हणजे आकाश. प्रतिभा म्हणजे नवनिर्मितीची शक्ती. क्षितिज म्हणजे आकाश जिथे जमिनीला टेकल्यासारखे वाटते ती भासमान रेषा. इंग्लिशमध्ये आपण हॉरिझॉन असं म्हणतो. युग म्हणजे सुमारे 100 वर्षांचा कालखंड. ॲन एरा. पुढं भव्य म्हणजे विशाल. पटांगण मोठे अंगण. मनोहर सुंदर. आपुलकी आत्मीयता. स्नेह प्रेम. सुवास म्हणजे सुगंध. निरंतर म्हणजे सतत नेहमी. अमूल्य म्हणजे अनमोल. शिकवण उपदेश शिक्षण. पायाभरणी म्हणजे मुळातील भक्कमपणा. अस्तित्व म्हणजे स्वत्व लाईफ. प्रयोगशाळा व्यक्तित्वाची म्हणजे व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीचे ठिकाण. तन म्हणजे शरीर. सुदृढ म्हणजे आरोग्यदायी निरोगी. रुजवणूक रुजलेले रोवणे. तत्व सिद्धांत प्रिन्सिपल्स मॉरल्स. विचारधारा म्हणजे प्रणाली. नस रक्तवाहिनी. प्रगती उन्नती भरभराट. नवपरिभाषा म्हणजे नवीन व्याख्या. उन्नत म्हणजे विकसित. भेद फरक. मानवता माणुसकी. परिश्रम म्हणजे मेहनत कष्ट. समजले मुलांनो या कठीण शब्दांचे अर्थ? यानंतर स्वाध्यायामध्ये काही प्रश्न दिलेले आहेत बघा. तर हे प्रश्न आपण सोडवूयात. पहिला प्रश्न आहे खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. त्यात पहिला कवीने वर्णिलेली प्रतिभेची प्रभात कुठे होणार आहे? आणि उत्तर आहे कवीने वर्णिलेली प्रतिभेची प्रभात कलागुणांच्या क्षितिजावर होणार आहे. दुसरा प्रश्न कवीच्या मते व्यक्तित्वाच्या प्रयोगशाळेत कोणते गुण रुजतील? तर कवीच्या मते व्यक्तिमत्वाच्या प्रयोगशाळेत तन सुदृढ मन विशाल. व्यक्तिमत्वाची छान जडणघडण होते. ठीक आहे, हे गुण रुजतील. तिसरा प्रश्न प्रगतीची नवपरिभाषा कोणती? नवीन स्वप्ने नवीन आशा ही प्रगतीची नवपरिभाषा. बरोबर. त्यानंतर दुसरा प्रश्न गोलातील शब्दाचा आधार घेऊन चौकटी पूर्ण करा. या ठिकाणी पिवळ्या रंगाचं वर्तुळ तुम्हाला दिलेलं दिसतंय. तर त्यामध्ये जे शब्द दिलेले आहेत त्या शब्दांचा आधार घेऊन तुम्हाला त्या चौकटी पूर्ण करायचे आहेत. तर पहिला प्रश्न बघा. सुंदर जग कोणाचे? तर फुलपाखरांचे. बरोबर. म्हणजे त्या गोलातील
शब्दाचा तुम्हाला आधार घेऊन उत्तर शोधायचं आहे. तर सुंदर जग कोणाचे? फुला पाखरांचे, हे आपलं उत्तर आहे आणि समोरच्या चौकटीत तुम्हाला ते उत्तर लिहायचं आहे. पुढं, पसरणारा सुवास कशाचा? आपुलकीचा. बरोबर, समोरच्या चौकटीत आपुलकीचा हे उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. अमूल्य शिकवण कोणाची? गुरुजनांची. बरोबर. त्यानंतर पायाभरणी कशाची? अस्तित्वाची. बरोबर. तर या पद्धतीनं तुम्हाला या गोलातील शब्दांचा आधार घेऊन समोरच्या चौकटी पूर्ण करायचे आहेत. तिसरा प्रश्न, कवितेच्या आधारे योग्य पर्याय निवडा. आता या ठिकाणी तुम्हाला प्रश्न दिलेला आहे आणि त्या प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेले आहेत. त्यातून तुम्हाला योग्य पर्याय निवडून उत्तर लिहायचं आहे. पहिला प्रश्न बघा, कला गुणांच्या क्षितिजावर प्रतिभेची पहाट उगवली कारण. त्यातला पहिला पर्याय, सूर्योदय होऊन सकाळ झाली. दुसरा पर्याय, नवे युग उजाडले. तिसरा पर्याय, ज्ञानाचे तेज नव्या युगाच्या नभात पसरले. चौथा पर्याय, पक्ष्यांचा चिवचिवाट सुरू झाला. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तिसरा पर्याय, ज्ञानाचे तेज नव्या युगाच्या नभात पसरले. त्यानंतर दुसरा प्रश्न, कवीच्या मते मानवतेचे युग म्हणजे. आता या प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेत बघा. पहिला आहे मानवांचे युग. दुसरा पर्याय, नव्या विचारांचे युग. तिसरा पर्याय, माणसाच्या प्रगतीचे युग. आणि चौथा पर्याय, भेदाभेद नसलेले युग. आपलं उत्तर आहे चौथा पर्याय हा बरोबर आहे. भेदाभेद नसलेले युग म्हणजेच मानवतेचे युग. त्यानंतर चौथा प्रश्न, योग्य जोड्या जुळवा. या ठिकाणी अ गटामध्ये प्रश्न दिलेत आणि ब गटामध्ये त्यांची उत्तरं दिलेत. तर तुम्हाला त्या प्रश्नाच्या समोर उत्तर लिहायचं आहे. आता फक्त समजून घ्या. नव्या युगाच्या नभात, ब गटामध्ये उत्तर दिलेत बरं का. त्यातलं योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे. तर या पहिल्या प्रश्नाचं उत्तर, नव्या विचारांच्या क्षेत्रात. नव्या युगाच्या नभात म्हणजे नव्या विचारांच्या क्षेत्रात. दुसरा प्रश्न, प्रतिभेची प्रभात म्हणजे नवनिर्मितीची पहाट. पायाभरणी अस्तित्वाची. याचं उत्तर आहे स्वतःचे अस्तित्व मजबूत करणे. आणि चौथा शेवटचा प्रश्न, व्यक्तित्वाची प्रयोगशाळा म्हणजे व्यक्तित्वाची जडणघडण. आलं लक्षात मुलांनो? तर या पद्धतीनं या कवितेचा अभ्यास करा. जो मी तुम्हाला भावार्थ सांगितला आहे तोही तुमच्या लक्षात आला असेल. त्याप्रमाणे या कवितेचा अभ्यास करा, वाचा आणि या स्वाध्यायामधील सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. आणि कवींनी जे आपल्याला आवाहन केलेलं आहे त्या आवाहनाप्रमाणे आपण नक्की वागण्याचा प्रयत्न करूयात. ठीक आहे? धन्यवाद.